श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदूर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. घराबाहेर अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, वृंदावनाच्या भोवती रंगीत रांगोळी, हे सगळे दृश्य पाहताच मन प्रसन्न होते. रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजन करायचं आणि प्रदक्षिणा घालायची ही पद्धत प्राचीन काळापासून चालत आली आहे. म्हणून अंगणात तुळस हवी. तिन्ही सांजेला तुळशी समोर दिवा लावून प्रार्थना केली जाते. महिला तुळशीला सर्वश्रेष्ठ देवता मानतात. तिला वात्सल्यमय माता मानतात. पण याच तुळशीला मंजिरी आली की तुळशीला दुःख होते असे म्हटलं जातं. म्हणून तुळशीची मंजिरी काढावी असं सांगितलं जातं. तुळशीला येणारी मंजिरी आपल्यासाठी फायदेशीर असते. आनंदी जीवन जगण्यासाठी तुळशीच्या मंजिरी कशा वापराव्यात ते जाणून घेऊया. पण त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप शुभ मानलं जातं. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. अंगणात तुळशीला मंजिरी येणे देखील शुभ असते. तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे. तुळशीचा उपयोग विशेषतः भगवान विष्णूंच्या पूजेत केला जातो. विष्णू पूजेत तुळशीची पाने तसेच तुळशीची मंजिरी अर्पण केल्यास अडकलेले पैसे परत मिळतात आणि उत्पन्नात देखील वाढ होते. या मंजिरी भगवान शंकरांना देखील अर्पण करू शकतो. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे, भगवान शिव आणि त्यांचे पुत्र गणेश यांना तुळशीची पाने अर्पण करणं निषिद्ध मानलं गेलं आहे. परंतु भगवान शंकरांना मंजिरी अर्पण केल्यास कौटुंबिक सुखाचा लाभ मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर दुधात मंजिरी मिसळून शिवशंकरांना अभिषेक करावा. तुळशी मंजिरी घरातील नकारात्मकता घालवते. तुळशी मंजिरीचा महत्वाचा उपाय म्हणजे एका लाल कपड्यात तुळशी मंजिरी बांधून ती तिजोरीत ठेवावी. असे केल्याने देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो. दर शुक्रवारी लक्ष्मीला मंजिरी अर्पण केली तर तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण होतील. अशा प्रकारे तुळशी मंजिरीचे उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.